मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर वार्षिक योजनेचा आढावा घेतलेला आहे आणि नियोजित वेळेमध्ये गुणवत्तापूर्ण आणि 100% कामं मार्गी लागले पाहिजे आणि 100% निधी खर्च झाला पाहिजे अशा प्रकारचे सूचना दिलेल्या आहेत. आणि यामध्ये जे विभाग हलगर्जीपणा करतील त्याच्या HODला जबाबदार धरण्यात येईल. आणि त्याचबरोबर 2026-27च्या वार्षिक योजनांना मंजुरी दिलेली आहे. सर्वसाधारण योजना 660 कोटी, आदिवासी उपयोजना 140 कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजना 107 कोटी. आणि आता येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये 1700 कोटी प्रस्तावित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्ची झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर DPC मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या त्या विभागाच्या HODने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत. त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे, त्याचबरोबर निर्बीजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे, जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे, पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे. विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत, आता वेळ आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे. कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे, जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची, ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, PSC आरोग्य केंद्र आहेत, यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि शेतकऱ्यांना देखील ज्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळतील, आर्थिक त्यांना जास्त ज्या ह्याच्यातून फायदा होईल, जसं आपण आता नवीन हे केलं आहे ना, सुरण लागवडीसारखं शेतकऱ्यांना त्याचा नाविन्यपूर्ण ह्याच्यामध्ये फायदा होईल. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या जे शेणखत आहे, शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या इकडून बाहेर जातं, तर ते आपल्याच शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशा प्रकारचं देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे. आमदार किसन कथोरेंनी मागच्या बैठकीमध्ये देखील तशी सूचना दिली होती. या बैठकीत देखील किसन कथोरेजींनी या बाबतीमध्ये सुचवलं आहे की जे शेणखत मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जर मिळालं तर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीचं पण क्षेत्रफळ आपण वाढवलेलं आहे. सेंद्रिय शेतीचं देखील क्षेत्रफळ आपण वाढवलेलं आहे आणि म्हणून एकंदरीत मोठ्या प्रमाणावर
सेंद्रिय शेतीला प्राधान्य मिळालं पाहिजे. नाविन्यपूर्ण याच्यातून आपली तर मला वाटतं इथून आपण ते भेंडी वगैरे परदेशात मुरबाडवरून शहापूरवरून तर मोठ्या प्रमाणावर प्रगत शेतकरी जो आहे, ठाणे जिल्ह्यातला शेतकरी प्रगत आहे. तो नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि सेंद्रिय शेतीला देखील प्राधान्य देत असतो. त्यामुळे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला शेतीमधून जादा उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना सूचित केलेले आहे. कृषी विभागाचे अधिकारी त्यामध्ये काम करतील आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा लाभ होईल. वाहतूक कोंडीच्या संदर्भात देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत देखील तशा प्रकारचं वाहतूक नियोजन जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर आरोग्य व्यवस्था ज्या आहेत, यंत्रणा त्या देखील अलर्ट राहिल्या पाहिजे. त्या संदर्भात पावसाळ्यात पूर्वी साथीचे आजार पावसाळ्यामध्ये येऊ नये यासाठी देखील आपापल्या विभागाने त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली आणि धोकादायक इमारतींमध्ये जे लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत, दर पावसाळ्यामध्ये त्या इमारती पडत आहेत आणि लोकांची जीवितहानी होते. या बाबतीमध्ये क्लस्टरसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिलेल्या आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना मॉनिटर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आणि एकंदरीत प्री मान्सून वर्कमध्ये सर्व महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भाग एक जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्याचं सर्व आयुक्तांशी, पोलिसांशी, सीओंच्या बरोबर, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबर कॉर्डिनेशनची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि त्यामुळे या येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यामध्ये कुठलंही संकट येऊ नये याची सर्व तयारी आणि सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सूचना सगळ्यांना या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. खारेगाव असेल तर किंवा बडपा असेल या ठिकाणी महत्त्वाच्या मुलांचं काम सुरू आहे. खारेगाव या वाहतूक कोंडीला शह देण्यासाठी हे जे ब्रिज आहे ते महत्त्वाचे. 4 ब्रिज जे सांगितले, तीन ब्रिज आता ताबडतोब होत आहेत, जवळपास झालेले आहेत आणि एकाच दिवशी त्याचं उद्घाटनही होईल. महिन्याभरामध्ये कंप्लीट होतील. रेल्वेचा ब्रिज जो आहे, रेल्वेच्या ब्रिजला जे रेल्वेचे आपल्याला ब्लॉक लागतात ते देखील तात्काळ मिळावे यासाठी मी जिल्हाधिकारी आणि आमचे सेक्रेटरी नवीन सोना या लोकांना खारेगावचं 3 दिवसामध्ये होईल, कशाळी 1 महिन्यामध्ये होईल, एका आठवड्यात खारेगावची ट्रॅफिक सुरू होईल, वडपेचं एका महिन्या मार्चमध्ये ओपन होऊन जाईल आणि ब्लॉकसाठी रेल्वेचे अधिकारी DRM AGMशी बोलण्याचं देखील सूचना दिलेल्या आहेत. आणि बाकी आरोग्य व्यवस्था, सिव्हिल हॉस्पिटल देखील अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते देखील चांगली इमारत झालेली आहे आणि ते देखील लवकरच सिव्हिल हॉस्पिटल देखील सुरू होईल जेणेकरून जिल्ह्याचा पूर्ण भार सिव्हिल हॉस्पिटलवर आहे. रस्त्याचं जो ब्रिज आहे, ब्रिजमध्ये पण काही निकृष्ट दर्जाचं काम झालं असं अधिकारी पण एकाला सस्पेंड केलं. त्याच्यामध्ये रिस्क अँड कॉस्टमध्ये जे काही त्यांनी जे कॉन्ट्रॅक्टर स्लो होते त्यांना काढून टाकले, दुसरे नेमलेले आहेत आणि दुसऱ्यांकडून ते काम करून घेत आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः सांगितलेलं आहे, जे पॅनल खराब झालेले आहेत त्या भागामध्ये स्वतः व्हिजिट करा. व्हिजिट करून याला कोण दोषी आहे, त्या दोषी कोण अधिकारी आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर, एक महत्त्वाचं काल एका 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला रेल्वेच्या अपघातामध्ये. मुंबईला असा त्याच स्पॉटला याच्या अपघात अपघात झालेली आहे. तर रेल्वेची जी गर्दी आहे ती कमी करण्यासाठी राज्य सरकारने त्यावेळी देखील पुढाकार घेतला होता. नवीन ट्रेन देण्यास सांगितलं होतं किंवा गर्दी कमी करण्यासाठी स्टॅगरिंग जे ऑफिसेसचे टायमिंग आहे ते स्टॅगर करायचा विचार झाला होता. मात्र काल पुन्हा एका 12वीच्या विद्यार्थ्यांचा पहिल्याच पेपरच्या दिवशी मृत्यू झालेला आहे. अजून गर्दी कमी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालय जे आहे ते रेल्वे मंत्रालय देखील फेऱ्या वाढवणे, स्टॅगरिंग करणे, जे तुमचं टायमिंगचं जे म्हणताय तुम्ही
त्या बाबतीमध्ये देखील प्रयत्न सुरू आहेत. परंतु रेल्वेचे फेऱ्या वाढवणे आता आपला मला वाटतं 6वा ट्रॅक पण आपण केला आहे आणि या बाबतीमध्ये खासदार स्वतः रेल्वेच्या कामामध्ये लक्ष घालत आहेत आणि जेणेकरून या ठिकाणी फेऱ्या वाढवल्या तर नक्कीच हे होणारे अपघात जे आहे गर्दी कमी होईल आणि लोकांना दिलासा मिळेल. मेट्रोची देखील आपण कामं सुरू केलेली आहेत. हा जो काही ताण कमी व्हावा रेल्वेवरचा, रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे लोकांची. दररोज हजारो लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात आणि म्हणून मेट्रोचं जाळं देखील MMR क्षेत्रामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर निर्माण होतं आहे आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जी आहे कमी होईल. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक बायपास रस्ते आपण करतो आहे. कोस्टल रोड देखील काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही जी काही वाहतूक कोंडी आहे ती देखील कमी करण्याचा प्रयत्न आपण करतो. सर, रेल्वेवरचा ताण कमी होण्यासाठी मेट्रो जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आपला भार होता. डिसेंबर अखेर मेट्रो सुरू होणार होती, मात्र त्याची पहिला टप्पा जो आहे गायमुख ते कॅडबरी जंक्शन तो सुरू झाला नाही आहे. तो पण डिसेंबरमध्ये सुरू होणार होता. आपण टेस्ट देखील घेतली होती. CM सर पण आले होते. ते कधीपर्यंत सुरू होईल? नाही, आता हे तो वडाळ्यावरून तो निघालेला आहे मार्ग. तर हा देखील मी स्वतः आता त्याच्यामध्ये लक्ष घालून आमचे MMRDचे मुखर्जी आहेत त्यांना त्याचा मी स्वतः पाठपुरावा करून त्याचा आढावा घेतो आणि लवकरात लवकर ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवून लवकर मेट्रो लोकांना कशी मिळेल यासाठी आपला प्रयत्न असेल. त्याचबरोबर ठाण्यामध्ये इंटरनल मेट्रोचं पण देखील आपण DPR तयार केला आहे. त्याला केंद्र सरकारची मंजुरी मिळालेली आहे आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी आपण तो देखील प्रयोग करतो आहे. त्याचबरोबर पॉट टॅक्सीचा देखील आपण ठाण्यामध्ये प्रयोग करतो आहे. जसं BKCला मंजुरी आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जेणेकरून कमी व्हावी यासाठी आत्ता जी ठाण्यातली वाहतूक कोंडी आहे ती कमी करण्यासाठी आपण फ्रीवे जिथे उतरतो आहे छेडानगरमध्ये तिथूनच एलिव्हेटेड रस्ता करून ती मध्ये तुम्ही मुंबईहून येताना जे पिलर्स बघताय ते पिलर्स कोस्टल रोडचे आहेत. MMRDA तो रस्ता करते आणि तो डायरेक्ट छेडानगर फ्रीवे ते आनंदनगर ते साकेत कोलशेत गायमुख ते डायरेक्ट फाउंटन म्हणजे अहमदाबाद रोडला तो थेट इकडे आणि मीरा भाईंदरला जोडला जाईल. त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी पूर्ण कमी होईल. दुसरी नाशिक रोडची जी ट्रॅफिक आहे आता आपण ज्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली तिथं देखील 8 लेनचा वरती खालून 8 लेनचा रस्ता आहे पर वरून देखील आपण एक फ्लायओव्हर करतो आहे डायरेक्ट साकेत जवळून ते थेट पडग्यापर्यंत. त्यामुळे ती देखील ट्रॅफिक जी आहे कायमस्वरूपी त्यातून लोकांना दिलासा मिळेल. ठाण्यात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे वाढतीये, त्यामुळे पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. आता ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आलेली आहे. धरणमध्ये टँकरने पाणी पाण्याच्या संदर्भामध्ये स्टेम अथॉरिटी आहे, BMC आहे, MIDC आहे. या एजन्सी ज्या आहेत त्या पाणी देत आहेत ठाणे शहराला. त्याचबरोबर जे देहरजे धरण आहे तिथून देखील मीरा भाईंदर आणि वसई यांना पाणी पुरवठा करून त्यांच्या कोट्याप्रमाणे त्यांना पाणी देऊन उर्वरित 100 MLD पाणी हे ठाणे शहराला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर काळू धरण जे आहे काळू धरणाच्या बाबतीमध्ये देखील कार्यवाही सुरू आहे. जवळपास 400 कोटी रुपये MMRDAने फॉरेस्टला भरलेले आहेत आणि त्या बाबतीत देखील युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आणि ग्रामसभा देखील त्याच्या आपण 25पासून त्या लावलेल्या आहेत जेणेकरून त्या भागातल्या लोकांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे, तिथल्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर शासन काम करतं आहे जेणेकरून MMRसाठी संपूर्ण MMRसाठी धरणाची आवश्यकता आहे आणि जवळपास त्याची जी काय पूर्वतयारी आहे ती सुरू झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू.
वो पूरा है समय में उसके प्रस्ताव तैयार होने चाहिए और उसका खर्च भी होना चाहिए। अगर ऐसा नहीं हुआ तो वो एचओडी जो है वो जिम्मेदार होगा, और जो एचओडी जिसकी जिम्मेदारी है वो जो डीपीसी के काम होंगे उस काम का वो खुद जाकर सर्वे करेगा, स्पॉट विजिट करेगा और कलेक्टर को उसका अहवाल देगा। इसमें जो भी लापरवाही करेगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। और प्री मानसून वर्क जो है, प्री मानसून वर्क के लिए जो रोड है और सभी रास्ते जो है, जो कंक्रीट के काम चालू है, मई आखिर तक, मई एंड तक वो पूरे की जाए। उसके जिसको और पैचवर्क करना है, जो रास्तों को दुरुस्त करना है, वो भी मई एंड तक पूरा उनका काम कंप्लीट होना चाहिए, ताकि बारिश में लोगों को तकलीफ ना हो, ट्रैफिक जाम ना हो और एक्सीडेंट ना हो। ये सब सूचना सभी लोगों को दिए, जितनी भी यंत्रणा है उन्होंने अपने अपने विभाग जो भी रोड्स हैं उनके उसको पूरी तरह कंप्लीट करना है। और बाकी इनोवेटिव जो कुछ प्रकल्प है उसको भी इसमें शामिल किया गया है। नए बजट में ज़्यादा बजट की आवश्यकता है, ग्रामीण विभाग के लिए ज़्यादा पैसे की आवश्यकता है, ज़्यादा बजट चाहिए, उसके बारे में भी चर्चा हुई है। बारिश के वजह से जो बिल्डिंगें गिरती है, क्लस्टर के ऊपर ध्यान देना ज़रूरी है, इसलिए कलेक्टर खुद इसका जायज़ा लेंगे, मॉनिटरिंग करेंगे, सभी यंत्रणा जो है उससे कोऑर्डिनेट करेंगे और निश्चित रूप से इस बरसात में कोई भी जनता को तकलीफ ना हो, इसकी पूरी प्रिकॉशन जो है वो ली गई है। ठाकरे गटाच्या नेत्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढारीच्या महिला पत्रकार गेलेल्या होत्या। त्यावेळेला ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत विशाखा राऊत यांनी त्यांच्यावरती संताप व्यक्त केलेला आहे। महिला पत्रकारावरती अवकात देखील काढण्याची भाषा त्यांनी वापरलेली आहे महिला पत्रकारांना। महिला पत्रकारांना खरं म्हणजे पत्रकार कोणी असू द्या, पत्रकारांचा सन्मान आणि आदर समाजामध्ये हा चौथा स्तंभ आहे। त्यामुळे महिला पत्रकाराचा अपमान करणं ही दुर्दैवी गोष्ट आहे। त्यामुळे असं होता कामा नये, एवढंच मी या प्रसंगी सांगेन। आणि महायुतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध झाल्याचा राग मनामध्ये असू शकतो आणि त्या रागापोटी असं काहीतरी वक्तव्य झालं असेल, परंतु शेवटी जनता मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला आहे। कारण मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष, आता देवेंद्रजी 1 वर्षभर ते मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत। गेले 3.5 वर्षाचं जे मुंबईसाठी आम्ही केलेलं काम आहे, जे योगदान आहे, मग रस्ते असेल, मेट्रो असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले आणि त्याच्या कामाची पोचपावती मुंबईकरांनी या निवडणुकीमध्ये महायुतीला दिली आणि त्यामुळेच महापौर महायुतीचा आणि उपमहापौर महायुतीचा बिनविरोध झालेला आहे। मी मुंबईकरांचं अभिनंदन करतो। या यशामुळे काहीतरी त्यांना त्या रागापोटी बोलले असतील, परंतु महिला पत्रकारांना अशा प्रकारचं अनादर करणं उचित नाही।